श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6 सीमंतिनी आख्यान। श्री गणेशाय नमः। हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो। तुझे अगाध लीला कर्तृत्व मनाला मोहित करणारे आहे। तू मदनाचा अंत करणारा आहेस। मद मत्सर आदी विकारांचे अरण्य जाळून टाकणारा आहेस। तू संसाराचे पाश तोडून टाकतोस। तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस। तू भवानीच्या मनाला आनंद देतोस। हे गंगाधरा, तू कापराप्रमाणे धवल वर्णाचा आहेस। त्रिदोषांचे शमन करणारा आहेस। तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस। तू हिमालयाचा जामात आहेस। गणपतीचा पिता आहेस। तू विष्णूला अत्यंत प्रिय आहेस। तू त्रिपुरासुराचे मर्दन केलेस। हे नीलकंठा, हे सुवास्य वदना, तू दयाळू आहेस। दानवांचे दमन करणारा आहेस। तू नंदीवर आरूढ होतोस। हे अंधक मर्दना, गजांतका, तू दक्ष यज्ञाचा विध्वंस केलास। तू असंख्य भक्तांचे कल्याण करणारा, ताटिका राक्षसीचा वध करणाऱ्या श्रीरामाला पूजनीय व संसारी जीवांना त्रिविध तापांपासून सोडविणारा आहेस। सहस्र मुखांचा शेषही तुझे गुणवर्णन करू शकत नाही। तू नित्य शांत, निर्विकल्प, निरंजन, आशा पाशांनी रहित, विरक्त व सर्वार्थाने परिपूर्ण आहेस। तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस, त्यांना मुक्त करतोस। हे स्वामी, जे अनन्य भावाने तुझी सेवाभक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस। सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल हे पाहतोस। मग तेच सकाम भक्त परमविरक्त व निष्काम होऊन निर्वाण पद प्राप्त करतात। तुझ्या प्रीत्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो। या व्रताचरणाने आजपर्यंत स्त्री पुरुषांचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील। याविषयीची एक कथा सुताने नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांना सांगितली। ती अशी: सीमंतिनीचा जन्म, ज्योतिष्याचे भविष्यकथन। चित्रवर्मा हा आर्यवर्ताचा राजा होता। नल, हरिश्चंद्र यांच्यासारखाच तोही सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता। तो गोब्राह्मणांचे रक्षण करणारा, प्रजेचे पितृवत पालन करणारा, शत्रूंचा कर्दनकाळ व दुष्ट दुर्जनांना दंड देणारा होता। तो भगीरथाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखा बलवान, परशुरामासारखा अजेय व बळीराजासारखा दानशूर होता। तो हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा। त्याला अनेक पुत्र होते, तेही पित्याप्रमाणे सद्गुणी व महावीर होते। शंकराला अनेक नवस केले, तेव्हा त्याच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली। ती अत्यंत रूपवान, गुणवान व शुभलक्षणी होती। सौंदर्याच्या बाबतीत ती रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षा सरस होती। उपमा द्यायचीच झाली तर ती लक्ष्मी किंवा पार्वतीचीच दुसरी प्रतिमा होती। तिचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते। विधात्याने त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य एकवटून तिला घडविले होते जणू। तिच्या जन्मदिनी चित्रवर्माने श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून आपल्या कन्येचे जातक वर्तविण्यास सांगितले। त्यांनी तिचे भविष्य सांगितले। ही कन्या पृथ्वीवर बहुत काळपर्यंत राज्य करेल। ते ऐकून राजा इतका खुश झाला की त्याने ब्राह्मणांना अपार द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले। त्यांनी जी इच्छा प्रकट केली ती पूर्ण केली। ब्राह्मणांनी तिचे नाव सीमंतिनी ठेवावे असे सांगितले। सौंदर्याची परिसीमा म्हणूनच हे नाव सुचविण्यात आले।
ब्राह्मण म्हणाले, राजा, ही कन्या शारदेसारखी चतुर होईल, ती विद्वान होईल, तिच्या लावण्याची सर्वदूर कीर्ती पसरेल. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याने राजाची प्रसन्नता वाढत होती. त्याचा आनंद हृदयात मावेना. पण तेवढ्यात अमृत घटात विषबिंदू पडावा तसे घडले. एक पंडित म्हणाला, राजा, या सर्वांनी सांगितलेले भविष्य जरी खरे असले तरी एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो. या तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. ते ऐकताच राजावर व्रजाघातच झाला. अंगावर वीज पडावी किंवा हृदयात सुरी खुपसावी तसे त्याला झाले. त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या आनंदावर विरजण पडले. चेहऱ्यावर दुःख, उद्विग्नता, चिंता हे संमिश्र भाव एकदम प्रकट झाले. ही त्याची मनोवस्था जाणून त्या भविष्यवेत्या ब्राह्मणाने त्याला धीर दिला. राजाचे सांत्वन करताना तो म्हणाला, राजा, काळजी करू नको. शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल. हिचे सौभाग्य वाढेल. राजाला काय बोलावे तेच सुचेना. त्याचा निरोप घेऊन ते ब्राह्मण निघून गेले. दिसामासाने सीमंतिनी मोठी होऊ लागली. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती. ती उपवर झाली तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलले. गुण प्रकर्ष पावले. ती सर्व कलाविद्यांमध्ये पारंगत झाली. कोकिळ पक्षाला लाजवेल असा मधुर सुस्वर, कस्तुरीपेक्षा सरस आणि दळवळणारा अंगसुगंध, मदनमुग्ध होईल असे लोभ सौंदर्य, नाजूक कटिभाग, डौलदार चाल, काळे कुरळे केस, अनुपम लावण्य, तिचे सारे व्यक्तिमत्वच दृष्ट लागेल असे होते. भ्रमर तिच्याभोवती रुंजी घालीत. मृगाने लज्जित व्हावे असे नयन, भुजंगाने लाजेने विवरात लपावे अशी वेणी, पोपटांनी हेवा करावा असे सरळ सुंदर नाक, प्रातः काळाच्या सूर्यबिंबाला मागे सारतील असे आरक्त वर्ण ओठ, पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यापेक्षाही सरस असे दात, कमंडलूपेक्षाही घाटदार असे स्तनयुगुल. तिच्या अद्भुत स्वरूपाचे किती वर्णन करावे. ती सूर्यासारखी तेजस्वी आणि चंद्रासारखी मनाला आल्हादायक अशीच होती. तिच्या सख्याही तिच्यासारख्याच सुंदर होत्या. त्या मधुर वार्तालाप करायच्या. गायनाने तिचे मन रिझवायच्या. चित्रवर्म्याचे आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम होते. तिला पाहिल्याशिवाय त्याला जराही चैन पडत नसे. एके दिवशी सीमंतिनी आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करत होती. तेव्हा एक सखी म्हणाली, राजकन्ये, तुझ्याबद्दलची एक गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या ऐकण्यात आली आहे, पण ती सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही. सीमंतिनी म्हणाली, काळजी करू नकोस. जे सांगायचे ते निसंकोच सांग. सखी म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मण ज्योतिषांनी तू पुष्कळ वर्षे पृथ्वीचे राज्य उपभोगशील असे सांगितले आहे. त्यावेळी तुला 14व्या वर्षी वैधव्य योग असून शिवकृपा झाली तर तुझे सौभाग्य अखंड राहील असेही सूचित केले होते. ही गोष्ट तुला कळली नाही तर तू सावध होणार नाहीस म्हणून सांगितली. मला क्षमा कर. ते ऐकून सीमंतिनीला मोठा धक्का बसला. ती बेचैन झाली. शिवकृपा होण्यासाठी काय उपाय करावा हेच तिला कळेना. मार्गदर्शन मिळण्यासाठी तिने याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली. तिचे पाय धरले. तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले. ती एकसारखी स्पुंदत होती. ती म्हणाली, माते, मी तुला शरण आहे. माझ्यावर कृपा कर. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्ययोग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्य वृद्धीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या दैवताची आराधना करू? कोणत्या गुरुच्या आश्रयास जाऊ ते सांग. मैत्रेयीचा उपदेश. सीमंतिनीची व्यथा ऐकून मैत्रेयीलाही खूप वाईट वाटले. तिने तिला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरविला.
मधुर शब्दांनी तिला धीर दिला, तिचे सांत्वन केले व म्हणाली, मुली घाबरू नकोस, तू शंकराची उपासना कर. तो देवाधिदेव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे. तू नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर. सोमवारचे व्रत धर. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडशोपचारे पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नकोस. या व्रताचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही, म्हणून व्रतनिंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणारच. या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर. मैत्रेयीने तिला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. सीमंतिनी समाधानाने घरी परतली. निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली. पिता शिवभक्त होता. त्याची कन्याही शिवभक्ती करू लागली. सीमंतिनीचा विवाह. नल हा नेषध देशाचा राजा, त्याचा पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनाला जो मुलगा झाला त्याचे नाव चित्रांगद. चित्रांगद अत्यंत देखणा व आपल्या आजोबांप्रमाणे सुलक्षणी होता. त्यावेळी पृथ्वी तलावर त्यांच्यासारखा रूपवान व गुणवान राजपुत्र शोधूनही सापडला नसता. सीमंतिनीचा त्याच्याशीच विवाह करण्याचे ठरले. उभयपक्षी आनंदी आनंद झाला. इकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती. मैत्रेयीने सांगितले होते त्यापेक्षा अधिक करीत होती. ती प्रत्येक आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांचे पूजन करायची. त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायची. अतिथींना याचकांना अन्नदान द्रव्यदान करायची. सोमवारी यथासांग शिवपूजन करायची. जागरण करायची. तिने अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण करविले होते. त्याच्या गाभाऱ्यात पंचमुखी शिवाची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची. असो पूजनरूपी सेवाभक्तीची फलश्रुती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी विषयाला अनुसरून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो, ऐका. शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो. शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते, वैभव वाढते. शंकराला गंध अक्षता सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. शिवापुढे धूप जाळल्याने अंग सुगंधी होते. दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते. आयुष्य वाढते. अंगकांती तेजस्वी होते. लक्ष्मी नांदते. द्रव्याची कधीच कमतरता पडत नाही. तांबूल म्हणजेच विडा दिल्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. शिवनाम जपाने महासिद्धी मिळते. होम हवनाने संपत्ती वाढते. शिवचरित्रपर शिवमहात्म्यपर कीर्तन केल्याने तो उमानाथ साक्षात दर्शन देतो. ते श्रवण केल्याने संकटे व व्याधी यांचे निरसन होते. ध्यान केल्याने आत्मज्ञान होते. शिवापुढे नृत्य केल्याने तो दुर्जटी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवितो. निजकृपेने मुक्ती देतो. तंत वितंत घन सुस्वर अशी चतुर्विध वाद्ये शिवरंजन करण्यासाठी वाजविली तर कंठ मधुर होतो. कीर्ती पसरते. शंकराला शिवप्रित्यर्थ देवालयाला वा ब्राह्मणाला रत्ने दान दिल्याने डोळे तेजस्वी होतात. दिव्य दृष्टी प्राप्त होते. शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय प्राप्त होतो. या ठिकाणी जी पुण्यफले वर्णन केलेली आहेत ती सर्व एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून आणि त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात. सर्व देवता या शिवाप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणाऱ्या आहेत. वरील उपचार
त्यांना अर्पण केल्याने तशीच फलप्राप्ती होते. पूजनाने मन निर्मळ होते. नित्य सत्कर्माची सवय लागते. म्हणून न कंटाळता घरातील देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी. सीमंतिनीची कथा सांगताना सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, त्यानंतर चित्रवर्मा राजाने एका उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येचा चित्रांगदाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. चित्रवर्माने जामाताला वरदक्षिणा म्हणून अपार धन दिले, नवरत्ने दिली, किती वस्त्रालंकार दिले याची तर गणतीच नाही. त्याने जावयाला अंदण म्हणून अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथ दिले. 4 वर्णांच्या लोकांना भोजन, दान, दक्षिणा व मानपान देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना इतकी दक्षिणा दिली की ती घरी नेताना ते अक्षरशः दमून गेले. नेवत नाहीत म्हणून कित्येकांनी त्यातील काही भाग मार्गातच ठेवून दिले. याचकांच्या मुखातही पुरेपुरे आणखी नको असे उद्गार होते. राजाने दिलेली दाने कशी वाहून न्यायची असा त्यांनाही प्रश्न पडला होता. त्यावेळी राजाचे औदार्य अग्नी जाळून टाकीत होते. या धनरूपी मेघाच्या अपार वर्षावाने दुःख दैन्यरूपी सर्व धुरळा खाली बसला आणि याचकांच्या मनात तृप्तीरूपी तृणांकुर डवरले. या वैभवशाली अद्भुत विवाह सोहळ्याचे समग्र वर्णन करणे कवीला शक्य नाही. असो, सीमंतिनीचे सासरी गमन. निष्कलंक, तेजस्वी आणि उमललेल्या कमळासारखी प्रसन्न मुखचर्या, चंद्राच्या 16 कला अर्ध्या करून बनवली असावी अशी शुभ्र सतेज दंतपंक्ती, शंखासमान कंठ असलेली गळ्यात तेजस्वी मोत्याची माळ घातलेली सीमंतिनी चित्रांगदाची पत्नी झाली. तेव्हा तिचे अनुपम सौंदर्य पाहून मुलाकडील वऱ्हाडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नैषधवासी जन अक्षरशः दिपून गेले. त्यांनी तिच्या लावण्याचे खूप कौतुक केले, प्रशंसोद्गार काढले. नवपरिणीत दाम्पत्यास अनेक शुभाशीर्वाद दिले. लग्नातील वऱ्हाडी मंडळींचे व उपस्थित सर्व निमंत्रितांचे मानपान झाल्यावर इंद्रसेनाने चित्रवर्माचा निरोप घेतला. नवदाम्पत्यास घेऊन तो नैषध नगरास परतला. तेथील जनतेने चित्रांगद व सीमंतिनीचे उत्साहात स्वागत केले. त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने प्रासादात नेले. या विवाहाप्रित्यर्थ इंद्रसेनाने मोठा आनंदोत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. चित्रांगदावरील प्राणसंकट, राजपरिवारांचा शोक, लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. सीमंतिनी सासरकडील मंडळींमध्ये कौतुकाचा विषय झाली होती. ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. तीही सासरचे रीतिरिवाज शिकून घेत होती. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलावून घेतले. त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले. त्यांचा मानपान केला. त्यांना काही कमी पडू नये म्हणून तो विशेष बडदास्त ठेवीत होता. तो जोडा लक्ष्मी नारायणासारखा दिसायचा. राणी त्यांची आठवणीने दृष्ट काढायची. एके दिवशी चित्रांगद काही सेवक व सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. मृगये निमित्त खूप धावपळ झाली होती. चित्रांगद घामाघूम झाला होता, दमून गेला होता. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. चित्रांगदाने मृगया थांबिवली. स्वतःला आराम मिळावा म्हणून तो नौका विहारासाठी निघाला. एका सेवकाला बरोबर घेऊन रमणीय नवप्रदेश पाहात यमुना जळातून पुढे पुढे जाऊ लागला. त्याचे सैनिक काठाकाठाने त्याच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे
यमुनेच्या खोल विस्तीर्ण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रांगदाची नौका डळमळू लागली. सेवकाने तिला काठावर नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सेवक सैनिक भीतीने आकांत करीत असतानाच काळ्या गडद पाण्यात तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्वांदेखत बुडाले. अल्पावधीत सर्व कारभार आटोपला. काठावर एकच हाहाकार उडाला. सैनिकांनी चित्रांगदाला वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यात उड्या घातल्या, पण राजपुत्र हाती लागला नाही. एक देखणे तारुण्य हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवक वर्ग छाती पिटत धावला. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्माच्या पायाखालची मातीत सरकली. तो शोक वेगाने आक्रोश करीत अनवाणी धावत यमुना तीरी आला. सीमंतिनी व तिच्या मातेची अवस्था काय वर्णन करावी. काळाने सीमंतिनीच्या सौभाग्यावरच कुऱ्हाड घातली होती. त्या दोघी शिबिकेत बसून तातडीने यमुना तीरी आल्या. दुःखाचा डोंगर कोसळला होता. सीमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत अश्रू ढाळत होता. शोकावेग असहाय्य होऊन वृक्षस्थळे बडवीत होता. तेथे कोणी कोणाला सावरायचे. चित्रवर्माने महत्प्रयासाने स्वतःला सावरले. तो आपल्या लेकीला धीर देऊ लागला. आईने कन्येला गळामिठी घातली. त्या दोघींना रडताना पाहून सारी सृष्टीच आकांत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळी कुट्ट छाया पसरली होती. सीमंतिनीला सारखी मूर्छा येत होती. तिची विकल अवस्था पाहून पशु पक्षी वनचर वृक्ष वेली सर्वच मूकपणे अश्रू ढाळत होते. दूतांकडून हे वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यावर्तास आला. पुत्र निधनाने ते दाम्पत्य पार खचून गेले होते. त्यांच्या आगमनाने दुःखरूपी सागरच उचंबळाला. सुनेची विषण्ण अवस्था सासऱ्याला बघवेना. चित्रांगदाची आई लावण्यवती अपार शोक करू लागली. धरणीवर पडून तोंडात माती घालू लागली. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू हे भूलोकीचे सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणी भयंकर नरक यातना देते. जीवन उद्ध्वस्त करते. नियतीने ते परम दुःख अत्यंत क्रूरपणे तिच्या पदरात घातले होते. मग ती तरी काय करेल. सर्वजण तिला सावरण्याचा सारखा प्रयत्न करीत होते, पण तिचा शोकाग्नी शब्दांनी फुंकर घालून विझणार होता काय. ती दुःखाने बरळत होती. हाय हाय रे दुर्दैवा, तू हा काय आघात केलास. माझे असे कोणते पूर्वपाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एका पुत्राचा बळी घेतलास. कालिंदी, तू माझ्या बाळाची काळ नागिन ठरलीस. एका मातेला दुःख सागरात ढकलताना तुला काहीच कसे वाटले नाही. तू जगाचे जीवन आहेस आणि माझ्या मुलाचे जीवन हरण केलेस. तुला उपकार करती कोण म्हणेल. माझ्या अंधाळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी दावा साधलास. माझा राजहंस घेऊन गेलीस. कोठे गेले माझे पाडस. माझ्या देखण्या चित्रांगदाला कोणी पळवून नेले. मी असे कोणते दुष्कर्म केले म्हणून हे दुःख ओढवले. मी माता पुत्राची ताटाटूट केली की प्रदोषव्रत मध्येच सोडून दिले. शिवरात्रीस अन्न घेतले की सोमवारचे व्रत मोडले. मी हरिहरांमध्ये भेदभाव केला की त्यांच्या कीर्तनात बेरंग केला. मी पंक्तिभेद केला की संत महंतांना दूषणे दिली. का मी परद्रव्याची अभिलाषा धरली होती. मी दान देते असे म्हणून ब्राह्मणाला आशेवर ठेवले की कोणी दान देत असताना त्यात विघ्न आणले. मी कोणाच्या मुखातला घास काढला की गुरुद्रोह केला की भोजनास बसलेल्या ब्राह्मणाला बाहेर घालवून दिले. मी हरिणीपासून तिचा बछडा विलग केला की परिव्राजक संन्याशाची निंदा केली. मी असा कोणता अपराध केला म्हणून माझा पुत्र गेला. माझे निधान केले.
आता मी काय करू? त्याला कोठे शोधू? कोणीतरी माझ्या चित्रांगदाला आणून दाखवा हो. त्याला पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारखा विलाप करीत होती. प्रधान, ज्येष्ठ आप्त यांनी त्या सर्वांचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना धीर दिला, सावरले. चित्रवर्मा सीमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. राजजामाताच्या निधनामुळे समस्त आर्यावर्त शोकसागरात बुडाले होते. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषधकडे निघाला. तिकडे इंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंधांची बुद्धी फिरली. राजाच्या अनुपस्थितीत त्यांनी राज्य बळकावले. हे कारस्थान इंद्रसेनाला कळताच तो पुरता हतबल झाला. नियतीने त्याची क्रूर थट्टा आरंभली होती. आधी पुत्र गेला, मग राज्य गेले, सैन्य गेले, धन नाही. दुःखाने चित्त सैरभैर झालेले. काय करील बिचारा? तो लावण्यवतीला घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला. पण तेथेही दुर्दैवाने पाठ सोडली नाही. शत्रूंच्या गुप्तचरांनी त्यांना शोधून काढले, त्यांना धरून आणले. नैषधाचा राजा त्याच्याच नगरात पत्नीसह बंदिवास भोगू लागला. सीमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता. चित्रांगदाच्या मृत्यूचा आघात पचविणे ही फार कठीण गोष्ट होती. पण त्याही परिस्थितीत मैत्रेयीचा उपदेश तिला आधार देत होता. ती म्हणाली होती, बाळ, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नकोस, तुझे कल्याण होईल. ही वचने लक्षात ठेवून सीमंतिनीने सोमवारची व्रतोपासना पूर्वीप्रमाणेच दृढ निश्चयाने चालू ठेवली. ती 1100 ब्राह्मण दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन देऊ लागली, दानधर्म करू लागली. सर्व राजोपभोगांचा त्याग करून ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. चित्रांगदाचे काय झाले? चित्रांगद यमुना डोही बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून चित्रांगद थक्क झाला. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रासाद, स्वर्गालाही उणेपणा आणील अशी अद्वितीय नगररचना, तपस्व्यांना तपोभ्रष्ट करू शकतील आणि अप्सरांनाही लाजवील अशा एकापेक्षा एक सुंदर नागस्त्रिया, हे सर्व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षक नागकन्यांनी त्याला नागराज तक्षकापुढे आणले. तेव्हा चित्रांगदाने त्याला साष्टांग नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्याची निर्भयता व विनय पाहून तक्षक प्रसन्न झाला. त्यांनी त्याची विचारपूस केली. चित्रांगदाने त्याला स्वतःबद्दलचे सर्व वृत्त सांगितले. तक्षक म्हणाला, हे राजपुत्रा, तुम्ही कोणत्या दैवताची भक्ती करता? शिवमहात्म्य. चित्रांगद म्हणाला, महाराज, ज्याने इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांडे रचली व इच्छा निवृत्त होताच तीच अनंत ब्रह्मांडे तो मोडून टाकतो. असे घडते तेव्हा पंचमहाभूते तत्वांसहित प्रकृती पुरुषात विलीन होतात. त्यानंतर ती दोघे परस्पर प्रीतीने आदिपुरुषात सामावतात. तो सनातन आदिपुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो. त्याच्या मायेपासून सत्व, रज, तम हे 3 गुण व ब्रह्मा, विष्णू, रुद्र निर्माण झाले. त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो. तो आकाश, हृद, पाताळ, दशदिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, सागर, भस्म, मृतिका, अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे. त्या शंकराची आम्ही भक्ती करतो. ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली, त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे, चंद्र हाच ज्यांचे मन आहे, विष्णू हाच ज्यांचे अंतःकरण आहे, इंद्र हाच ज्याचे हात आहेत, यम हाच ज्याच्या तीक्ष्ण दाढा आहेत, अर्थात देवता चक्र हेच ज्याचे अवयव आहेत.
त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र 12 आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात, त्या शंकराचे अतर्क्य यत्कश्चित मानव काय वर्णन करणार. हे कश्यपसुता, हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे दास आहोत. ते ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रांगदाला क्षेमालिंगन दिले, त्याचे उत्तम आदरातिथ्य केले व म्हणाला, तू मला खूपच आवडला आहेस. तू माझ्याकडेच राहिलास तर किती बरे होईल. या नागलोकात देव दुर्लभ अशा कितीतरी गोष्टी आहेत, येथे तुझे मन रमेल. चित्रांगद म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो आहे. तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य, पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरे चिंतेत असतील. सीमंतिनी ही माझी पत्नी आहे. ती 14 वर्षाची आहे. ती गुणवान आहे, रूपवान आहे. मी नाही असे पाहून ती कासावीस होईल. विरहाने प्राणत्यागही करेल. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू तरळले. त्याने तक्षकाच्या चरणांना वंदन केले. त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह केला नाही, पण त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले. त्याचे खूप कौतुक केले. मग निरोप देताना त्याला अपार भेटवस्तू, 12,000 हत्तींचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व, दिव्य वस्त्रालंकार, अत्यंत अमूल्य तेजस्वी व दुर्लभ रत्ने दिली. या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षस गण व मार्ग दाखविण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तू संकटकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईन असे अभिवचन दिले. तक्षकाच्या रूपाने चित्रांगदाला एक उत्तम मित्र लाभला होता. त्याला आलिंगन देऊन तो स्वदेशाकडे निघाला. पुनर्मिलन. अश्वारूढ चित्रांगद यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. काठावर उभे राहून त्याने आसपासच्या परिसरावर दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याचवेळी सीमंतिनी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. दोघांची दृष्टीभेट झाली, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखणार? नागलोकात आपण किती काळ होतो हे चित्रांगदाला ठाऊकच नव्हते. तो बुडाल्यापासून यमुनातीरी पुन्हा प्रकट होईपर्यंत मध्ये 3 वर्षे लोटली होती. आता चित्रांगद अत्यंत वैभव संपन्न असा महावीर शोभत होता. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे व रत्नजडित आभूषणे होती. त्याच्या मस्तकावरील मुकुटाला सुशोभित करणारे नागमण्यांचे सर खांद्यावर रुळत होते. त्याच्या गळ्यातील गजमुक्तांच्या माळा त्याच्या व्यक्तिमत्वास अधिक खुलवत होत्या. त्याच्या कमरेची पाचू जडवलेली मेखला अद्भुत तेजाने झळकत होती. तिची हिरवी प्रभा जमिनीवर पसरली होती. कंठातील लाल रत्नांची पदके अत्यंत आकर्षक दिसत होती. त्याच्या अंगीचा दिव्य चंदनी सुगंध साऱ्या परिसरात दळवळत होता. सीमंतिनीची अवस्था काय वर्णन करावी. ती विधवेचे आयुष्य कंठित होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, अंगावर अलंकार नव्हते. उपास तापासांनी ती अगदी कृश झाली होती. डोळे खोल गेलेले, गाल बसलेले, चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा. अप्सरेसारखी दिसणारी, हसरी, खेळकर, हुशार, तेजस्वी अशी ती राजकन्या अक्षरशः दासी वाटत होती. चंद्राला ग्रहण लागावे तशी. चित्रांगद व सीमंतिनीने एकमेकांना ओळखले नसले तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रांगद तिच्यापाशी गेला. त्याने तिची विचारपूस केली. म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय? तू कोणाची कन्या? तेव्हा सीमंतिनीने
त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. त्यावेळी तिच्या सख्या म्हणाल्या, महाराज, ही एवढी देखणी सुंदर पण दुर्दैव कसे आघात करते पहा. 3 वर्षापूर्वी हिचा पती याच यमुनेत बुडून नाहीसा झाला. हिचे सासू सासरे पुत्रवियोगाने पार खचून गेले होते. तोच वैर्यांनी दावा साधला. त्यांना बंदीगृहात डांबून त्यांनी सर्व राज्यच हडपले आहे. तिची करुण कहाणी सांगताना त्या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या पत्नीची आणि माता पित्यांची ती अवस्था पाहून आणि ऐकून चित्रांगदालाही रडू आवरेना. तो अधोवदन झाला. एकीकडे त्याच्या मनात संतापाने अंगार फुलला होता. शत्रूचा निप्पात करण्याची ईर्षा वणव्यासारखी भडकली होती. त्याची भावविव्हल अवस्था पाहून सिमंतिनीला मोठे आश्चर्य वाटत होते. तिने सख्यांना त्याची विचारपूस करण्यास खुणेने सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोण, कोठून आलात, कृपया परिचय द्यावा. चित्रांगद म्हणाला, आमची काय चौकशी करता. आम्ही सिद्ध पुरुष, मनात येईल तेथे संचार करतो. कधी स्वर्गात तर कधी भूमीवर, कधी पाताळात. आम्ही त्रिकालज्ञानी आहोत. भूत भविष्य सर्व जाणतो. मग सिमंतिनीचा हात धरून तो हलकेच म्हणाला, बाई, काळजी करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी मी तुम्हा दोघांची भेट घडवीन. हे मी सदाशिवाची शपथ घेऊन सांगतो. पण तोपर्यंत ही गुप्त गोष्ट गुप्तच ठेव. त्याच्या भेटीनंतर तुझे सद्भाग्यच उजळेल, तुझे कल्याण होईल. ते ऐकून सिमंतिनी मनोमन सुखावली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचारांची आवर्तने सुरू झाली. हा चित्रांगद तर नाही, पण जो 3 वर्षापूर्वी बुडून मृत्यू पावला तो परतून येणे कसे शक्य आहे. क्षणभर तिला शंकराचे स्मरण झाले. ती म्हणाली, हे शंभू महादेवा, हे भवानीवरा, तू अत्यंत करुणा करणारा आहेस. भक्तांची नित्य पाठराखण करणारा पुराण पुरुष आहेस. तुझी लीला करणी कोणाला कळली आहे. हा तर परपुरुष. माझा हात धरण्याचे धैर्य त्याला कसे झाले. त्याच्याविषयी माझ्या मनात हा स्नेहभाव कसा प्रकट झाला. पहिल्याच भेटीत हा मला अगदी जवळचा आप्त कसा बरे वाटू लागला. हा चित्रांगद असेल तर अशा वैभवशाली स्वरूपात कसा परतला. त्याला अमृतपाशन करायला मिळाले की काय, की काळाने त्याला पुन्हा प्रकट केला. हे मदनांतका, हे क्षणानंदजनका, तुझे कर्तृत्व अगाध आहे. हे जगत निवासा, तुझ्या कृपाशीर्वादाने चित्रांगद परत आला तर मी 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा करीन. तुला तितकीच बिल्वदले वाहीन. तुझ्या सन्मुख तितकेच दीप लावीन. तुझा अखंड जय जयकार करीन. सिमंतिनीच्या हृदयातील आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तो अवलोकन करून चित्रांगद म्हणाला, आता तू निशंक मनाने घरी जा. मीही निघतो. ही आनंद वार्ता तुझ्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. सिमंतिनीने हसत मुखाने त्याचा निरोप घेतला. मार्गामध्ये तिच्या सख्या म्हणाल्या, राजकन्ये, हा तुझा पतीच आहे असे आम्ही शपथेवर सांगतो. त्याने आपुलकीने तुझा हात धरला. तू बोलत असताना त्याच्याही डोळ्यात पाणी आले. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे. सिमंतिनी म्हणाली, गप्प रहा ग, उगाच गवगवा कशाला. आज तिच्या मुखावर एक वेगळेच समाधान झळकत होते. ती आनंदाने घरी परतली. ही गोष्ट तिने व तिच्या सख्यांनी कोणालाही सांगितली नाही. चित्रांगद घोड्यावर बसून वायुवेगाने नैषध देशाकडे निघाला. तेथे नगराबाहेर एका उपवनात थांबला. तक्षकाने दिलेला नागरक्षक व मदतीस राक्षसगण हे दोघेही त्याच्याबरोबर होते. नागरक्षकाने मनुष्यरूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूची भेट घेतली व त्यांना खबरदार करीत म्हणाला, चित्रांगद परत आलेला आहे.
तो 3 वर्षे पाताळात होता. तेथून तक्षकाची मैत्री व 12,000 हत्तींचे बळ प्राप्त करून आला आहे. आता तुमची धडगत नाही, तेव्हा बऱ्या बोलाने त्याला शरण जा, आपला जीव वाचवा. ते ऐकून शत्रूला धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तात्काळ सुटका केली. त्यानंतर त्यांना राज्यावर बसविले. आम्ही स्वार्थाने अंध झालो होतो, तुमच्यावर खूप अन्याय केला, आम्हाला क्षमा करा, आम्हाला जीवदान द्या, अशी प्रार्थना काकुळतेने करू लागले. नागाने त्या उभयतांची भेट घेतली. त्यांना चित्रांगदाचे सर्व वर्तमान सांगून तो परत आल्याची शुभवार्ता कळविली. ते ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपला दळभार सिद्ध केला आणि लवाजमासह वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला. आपल्या आईवडिलांना येताना पाहून चित्रांगद त्यांच्याकडे धावला. त्याने त्यांच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठविले. त्याच्या गळ्याला दृढ मिठी मारून क्षेमालिंगन दिले. लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज कौसल्येला रघुनाथ भेटला होता. एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. जन्मांधाला दृष्टी मिळावी, प्राणकंठाशी आले असताना अमृत प्यावयास मिळावे, असे घडले होते. आज समस्त सौख्य हात जोडून त्यांच्या सन्मुख उभे होते. चित्रांगद परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनाचे सर्व मित्र राजे नानाविध मौल्यवान नजराणे घेऊन नैषध देशी आले. आपल्या लाडक्या राजपुत्राला पाहण्यासाठी नगरजनांनी ही गर्दी केली होती. त्यांनी गुढ्या तोरणे उभारली, नगर शृंगारले. इंद्रसेन, लावण्यवती व चित्रांगद यांना मोठ्या जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रासादात आणले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यवर्तास गेला. त्याच्या आगमनाची वार्ता हा हा म्हणता सर्वत्र पसरली. सेवकांनी धावत जाऊन चित्रवर्म्यास शुभ वर्तमान सांगितले. त्याचा विश्वासच बसेना. तो गडबडला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ सद्गदित झाला. त्याने त्या सेवकांना आलिंगने दिली. त्यांना अपार धनद्रव्य आणि वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगरात भरभरून साखर वाटली. कोशागार उघडून ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली. जय जय शंकर उमानाथ, जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजनही पुलकित झाले. त्यांनी मोठा आनंदोत्सव केला. मंगलवाद्ये वाजू लागली. लोक नटून थटून राजाला आहेर देण्यासाठी धावू लागले. मातेने सीमंतिनीला उत्तम शृंगार लेवविला. तिला दिव्य वस्त्रालंकारांनी सजविले. तिला सौभाग्य लेणी दिली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिला 13 गुणी विडा दिला. आपल्या कन्येचे ते सजलेले रूप पाहून त्या मातेला आनंदाश्रू आवरेना. तिने सीमंतिनीला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली तू धन्य आहेस. नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस. म्हणूनच शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदिन पहावयास मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता. तो आता जोमाने वाढेल, चहूकडून बहरेल. तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्यांचे कल्याण करतो, याची प्रत्यक्ष अनुभूती आली. सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बिल्वदले वाहिली. त्याच्या मंदिरात 11 लक्ष दीप लावले. सीमंतिनीला पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांनी शिवमंदिरात गर्दी केली होती. त्यांनी तिच्या शिवभक्तीचे व तिच्या व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले. चित्रांगद आपल्या मात्यापित्यांसमवेत नगरद्वारी आला. तेव्हा
चित्रवर्मा सर्व लवाजम्यासह त्यांना सामोरा गेला. चित्रांगदाला नव्या वैभवशाली रूपात पाहून त्याच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्याने धावत जाऊन त्याला मिठीच मारली. आता समस्त सृष्टी आनंदाने भरून गेली होती. देवांनी पुष्पवृष्टी करून त्यात अधिकच भर घातली. चित्रवर्म्याने त्या सर्वांना मिरवत वाजत गाजत मान सन्मानाने नगरात आणले. चित्रांगद आणि सीमंतिनीचा पुन्हा विवाह लावला. त्या दोघांना सर्वांनी अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. ज्योतिषाचे भाकीत व मैत्रेयीचे वचन खरे झाले होते. या जीवनात भावभक्तीला पर्याय नाही हेच खरे. भक्तीनेच जीवांचे रक्षण होते. भक्तीनेच जीवांचा उद्धार होतो. चित्रांगदाने सीमंतिनीला पाताळातून आणलेले अत्यंत अद्भुत अलंकार एकांतात लेवविले. त्यात जडवलेल्या दिव्य नवरत्नांची तेजस्वी प्रभा सर्वांनाच दिपवून टाकीत होती. तक्षकाने दिलेली सुगंधी द्रव्ये त्याने स्वहस्ते तिला लावली. त्यांच्या सुवासाने चराचर प्रभावित झाले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्म्याला दिल्या. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन परिवार नैषध नगरीस परतला. तेथे मोठा आनंदोत्सव केला. त्या शुभ प्रसंगी देशोदेशीचे अनेक राजे उपस्थित होते. त्यांनी चित्रांगदाचे अभिष्ट चिंतन केले. त्याला उत्तमोत्तम आहेर दिले. काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बसविले. सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला व तो अरण्यात निघून गेला. तिथे दीर्घकाळ तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रांगद व सीमंतिनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्व आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सद्वर्तनी आणि पराक्रमी होते. चित्रांगदाने न्याय व नीतीने अनेक वर्षे राज्य केले. प्रजेला सुखात आनंदात ठेवले. नलराजाप्रमाणे त्याचीही सत्कीर्ती झाली. सीमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही. तिचीही सर्वदूर ख्याती झाली. फलश्रुती सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, असा आहे शिवव्रतांचा महिमा. शिवकृपेने सीमंतिनीचे जन्माचे कल्याण झाले. हे तिचे आख्यान अत्यंत सुरस असून ज्या स्त्रिया ते श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. त्या सुखी होतील. त्यांचा पती दूरदेशी गेलेला आहे. तो तेथे सुखरूप राहील व पुन्हा परतून येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. या आख्यानाचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मजन्मांतरीच दीर्घकाल उत्तम पतिसौख्य व संसार सुख लाभेल. याचे श्रवण पठण केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, ज्ञान, विद्या यांचा लाभ होईल. गंडांतर, अपमृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. शत्रू पराजित होतील. सर्व इष्ट कार्ये सिद्धीस जातील. भक्तिभाव हाच माघमास. सीमंतिनी आख्यान हेच प्रयाग. तेथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल. सीमंतिनी आख्यान म्हणजे अमृत. ते प्राशन करणारे सज्जन देवरूपच. त्याची निंदा करणारा तामसी असुर. ते अहंकाररूपी मध्यच पिणार. श्रीधर कवी म्हणतो, शंकर पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप आहे. तो अभंग, अक्षय, अभेद आहे. तो कधीही चळत नाही. तो कधीही ढळत नाही. त्याच्या लीला स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेले आहेत. तो कथाभाग शिवलीलामृत म्हणून प्रसिद्ध आहे. हा त्याचा 6वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 6वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने सौभाग्य टिकेल.
संतती दीर्घायुषी होईल, कौटुंबिक आपत्ती टळतील.